जी रावेर में किसके नाम क्या हिमाचल रावेर में तो फिलहाल में बहुत ज़्यादा कंफ्यूजन है, समझ में नहीं आ रहा वैसे, लेकिन किन में कंफ्यूजन है? जैसे कौन है टक्कर में? टक्कर में तो धनंजय रहेगा वैसे। टक्कर और अमोल जावड़े की टक्कर रही है, धनंजय भाई और अमोल जावड़े की। लेकिन आने वाली सीट कांग्रेस की है, धनंजय भैया ही आएगी। उनका विकास उनके पिताजी खानदान से चले आ रहा, वो विकास करते हैं, काम करते हैं। दूसरे लोग सिर्फ आते हैं, अपना टाइम निकालते हैं और चले जाते हैं। ये देखा नहीं जाएगा कि भाई उम्र में ये काफी छोटे हैं। छोटे नहीं है ना, वो तो रियासत में राजकारण उनको मिला है ना, आज से थोड़ी मिला है, वही चेंज की परंपरा है। परंपरा है उनकी। अमोल जावले भी है तो उनको भी अमोल जावड़े भैया कभी आए ही नहीं रावेर में, अभी तो चुनाव में देख रहे हैं हम उनको। पहली बार देख रहे हैं चुनाव में देख रहे, इससे पहले तो कभी देखी ही नहीं, कोई रैली में देखी नहीं, कोई विकास में देखी नहीं, जबकि खासदार उनके हैं, उसके बाद भी नहीं। प्रहार के अनिल चौधरी भी खड़े हैं, प्रहार के वो भी है लेकिन इतनी फाइटिंग नहीं है। पीछे वोटिंग था उनका पिछली बार। हाँ पिछली बार था, लेकिन अब थोड़ा सा रावेर के नगर सेवक खड़े रहने के कारण थोड़ा सा फर्क उनको पड़ जाएगा। वंचित की तरफ से शमीमा पटेल भी खड़ी है। नहीं, उनमें तो नहीं है अभी। हमारा इधर तो वेचरे तो नहीं है रावेर में, प्रॉपर रावेर में तो नहीं है, बाकी का तो खेड़े पाड़ों का पता नहीं। आपको क्या लगता है? हाँ धनंजय चौधरी, धनंजय युवा नेता है, कुछ करना और कुछ कराने की हिम्मत रखता है, और आई होप कि आगे भी अच्छा काम करेंगे वो। और वैसे उम्मीद है कि वो रावेर का मतलब विकास करेंगे, क्योंकि हमारे रावेर में फ़िलहाल में कोई विकास हुआ नहीं आज तक के। इससे पहले ही मतलब आमदार थे, लेकिन उनको 2.5 साल मिले, 2.5 साल कोरोना काल में मिले, उसके बाद में 2.5 साल उनकी सरकार बदल गई थी, शायद उनको उसके बाद वो काम करने का मौका ना मिले। लेकिन कहीं ना कहीं लगता है कि अभी जो वक्त अगर पूरी तरह से मिलता है सरकार को, तो काम होगा, विकास होगा रावेर में, और विकास करना भी चाहिए रावेर में। बस रावेर विकास यानी पॉपुलेशन के मामले में रावेर बहुत ज़्यादा बढ़ गया, लेकिन डेवलपिंग के मामले में कुछ बड़ा नहीं है। हम बचपन से जैसा देख रहे हैं वैसा ही है, गड्ढे गुड्ढे जो है वो है, रोडों की समस्या है, नाली गटर की समस्या है, बहुत सी समस्या है ऐसे बेसिकली, मतलब प्रॉब्लम सॉल्व नहीं हुआ पब्लिक अभी तक के। कामं झालीत का रावेरमध्ये? बा कामं झाले. आणि सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांचे सुपुत्र आहेत. आहे पण बीजेपी येईल, कारण कामं आहे त्यांनी. 1500 रुपये दर वाटतं आहे प्रत्येक बायाला, त्याच्याशिवाय दुसरं लाडकी बहीण दुसरं करणार काय. लाडक्या बहीणचा फायदा होईल का? लाडक्या बहीणचा फायदा होईल असं? हो होईल होईल, 100% होईल. चांगला पाहिजे आणि काम व्यवस्थित झाले पाहिजे. जसे आता तुम्ही पाहताच आहे की गड्डे किती आहे, जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला त्रास होतोय त्याचा. आणि जर ह्या गोष्टी त्यांनी मनावर गेले तर रावेर नक्कीच सुधरेल. आणि त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहे सुधारण्यासारख्या. जर तुम्ही ह्या साईडला जाल, त्या पुलाचं काम 1-1.5 वर्ष झाला पेंडिंग पडला आहे. जर ते कोणी मनावर, त्या अशा गोष्टी जर मनावर घ्याल तर रावेर सुधारायला काहीच वेळ लागणार नाही. आणि जर कोणीही म्हणा, कोणीही येऊ, काहीच हरकत नाही, पण व्यवस्थित आमचा रावेर आमचा सुधारला पाहिजे. अजून काहीच नको आहे मला. सध्या चर्चा कोणाच्या उमेदवाराची चालू आहे? चर्चा- कुठल्या उमेदवाराची चर्चा? तुम्हाला कुठले उमेदवार माहिती आहेत रावेरमधून नव्हते? आता मी तर नवीन आहे ह्या गावात, मला काही जास्त वेळ झालेला नाही आहे, तर मला त्या गोष्टींचा सध्या काही आयडिया नाही आहे. पण हां, जो बी हो, फक्त रावेर चांगला पाहिजे, अजून काहीच नको. हां, अमोल जावळे आहे, मी तर विचार तेच आहे की भाजपा म्हणा किंवा BJP जो बी आहे, अजून ते अनिल भाऊ चौधरी आहे, ते काम करतीलच नक्की, याची अपेक्षा आम्हाला आहे. लाडक्या बहिणीचं कसं आहे? आमचं नाही, मी काही अप्लाय केलं नाही त्याच्यासाठी. काय वाटतं, लाडक्या बहिणीला जे पैसे मिळतात त्याचा मतदानावर परिणाम पडेल का? शक्यतो होऊ शकते, पडू शकतो, होऊ शकते. जर त्यांनी अजून असं केलं की जर लाडक्या बहिणी आमच्या जर वोट करतात तर त्यांना अजून तशी अपेक्षा देतील की आम्ही तुमचे पैसे वाढवून देऊ, ते बी होऊ शकते, त्याचा इफेक्ट होईल होऊ शकते. रावेरमध्ये अमोल जावड़े त्यावर भरपूर कामं झाली आहेत का त्यांच्या माध्यमातून? वाव. काय कामं झाली? आता रावेरमध्ये आता पहिल्यांदा उभे राहिले ते, पण मग होऊन नाही ते आले तर, कारण श्रीदाच्या काही काम झाले नाही, तर आपण होईल. आमचा विकास होईल, आमच्या रावेर तालुक्यामध्ये विकास होईल. आमच्यापर्यंत आज पुण्या आमदारानं एवढा विकास केला नाही आहे. आमच्या आता हे खड्डे पहा, आमच्या रावेरमध्ये खड्डे पहा, आमच्याकडे केवढे खड्डे पडले. आम्हाला मोटरसायकल चालवायला पण त्रास होतो. जावळे तर आता पहिल्यांदाच उभे राहिले ते. हा, पण तरी बी आम्हाला विश्वास आहे की आम्हाला करतील ते काहीतरी. ते करतील व असं. हां, हो हो हो, होऊन जायला आहे. आमदार पण होते ते. हो, होऊन जायला आहे. पण आता आम्हाला त्यांच्यावर विश्वास, त्यांच्या मुलावर की ते करतील. केले होते ना, त्यांनी बी केले होते. त्यांच्या आता केलेल्या कामाचा फायदा त्यांच्या
मुलाला मिळेल आहे. त्यांच्या करेल कामाचा फायदा त्या मुलाला मिळेल. हा केले ना शेताचे पण रस्ते करून दिले, भरपूर केले, त्यांनी बी केले. मग सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांचे सुपुत्र सुद्धा आहेत धनंजय चौधरी. आम्हाला अमोल भाऊ जावडे हवे. कोणाच्या नावाची चर्चा आहे आपल्या अमोल जावळे नाही, लढत म्हणजे काय आहे, धनंजय चौधरी आणि अमोल जावळेमध्ये टक्कर आहे. कारण दोघांमध्येच फाईट होणार आहे. कोणी जरी निवडून आलं तर 10-15 हजाराची वोटिंगची रेस राहणार आहे. आणि दोन्ही कार्यकर्ते चांगलेच आहे, कारण दोन्ही नवीन यंग आहे. दोन्हीमधून समजा अमोल जावळेची क्वालिटी जास्त आहे. अमोल हरिभाऊ जावडे. कारण त्यांचे जे वडील होते ते खूप म्हणजे त्यांनी खूप कामं केली आणि आता हा ईश्वर कृपेने त्यांना चान्स भेटलेला आहे आणि आम्ही पूर्णपणे सपोर्ट हरिभाऊला अमोल भाऊ जावडेला. चर्चा तो अभी 4 लोग हैं, अब देखेंगे उसमें कौन आएगा. तो चारों में सबसे ज्यादा टक्कर में कौन है? टक्कर में तो बीजेपी और कांग्रेस है, मगर दारा मेंबर साहब भी अच्छी टक्कर दे रहे हैं. उनके कैंपेनिंग देखेंगे आप तो उसमें लोग आ रहे हैं, उनको पसंद कर रहे हैं, देख रहे हैं. और हमें तो नहीं लगता कि कुछ होगा. बीजेपी और कांग्रेस में ही टक्कर है. मैदान तो देखिए अभी समझ नहीं आ रहा है, क्योंकि पब्लिक जो है तो हर रैली में वही पब्लिक रिपोर्ट हो रही है. कांग्रेस वाले बुला रहे हैं, कांग्रेस में जा रहे हैं. बीजेपी वाले बुला रहे हैं, बीजेपी वालों के साथ जा रहे हैं. मेंबर साहब बुला रहे हैं, मेंबर साहब वालों के साथ में जा रहे हैं. अनिल चौधरी के साथ में जा रहे हैं. पब्लिक समझ नहीं दे पा रही है कि भाई कौन आएगा. जो कैंडिडेट खड़े हुए हैं वो खुद कंफ्यूज है कि हम आएंगे कि नहीं आएंगे. आपको क्या लगता है? बस ये जो डॉक्टर साहब ने जो बात बताई वो मुझे बहुत पसंद आई, क्योंकि जो डॉक्टर साहब ये हमारे डॉक्टर वसीम हैं. हाँ, तो हमारा ये बोलना है कि फाइट तो 2 ही लोगों में है, बीजेपी और कांग्रेस के अंदर, और आना तो कांग्रेस ही चाहिए, हमारा ये बोलना है. हाँ, तो हमारा यही बोलना है लोगों से कि वोट आप काँग्रेस को ही दो. हरिभाऊ जावळेपर्यंत काहीच केलं नाही, सिरीज उद्यापर्यंत काहीच केलं नाही. आणि ते उभे राहिले तर लोक रस्ते केले नाही, गावाचे काही लोकांनी शेतकरी केले नाही. तर याच्यासाठी अनिल भाऊलेच निवडून द्यायचं म्हणत आहे आमच्याला. हा भाऊ निवडून यायला पाहिजे. अनिल भाऊ अनिल भाऊने लई कामं केले आमच्याले, ना निवडून येताना लई कामं केले. ते कार्यकर्ते आहे, मग लोक बी आहे, आमचे माणसं बी आहे. कांग्रेस की है? आपने चेक कर लिया हवा? अब तो करता हवा चेक. हाँ? तुमने हवा का विचार है, किसकी हवा चालू है तो वो बोल दिया मैंने. उनकी चलेगी क्या फिर? हाँ, क्या हमारे तरफ कांग्रेस की हवा चलती है. कोई और क्या है, तो अब 2-4 जने हैं तो ठीक हो. इस बार तो हरिभाऊ जावले के सुपुत्र भी खड़े हैं. हाँ, हरिभाऊ भी अच्छे नेता रह चुके हैं. हाँ. खासदार थे, तो उनके काम का भी तो कुछ फायदा होगा उनके पुत्र को. अरे क्या फायदा, जिसको उसको फायदा. अपन तो मेहनत करके कमा रहे, अपनों को अपने फायदा देखना पड़ेगा. धनंजय चौधरी. क्यों, ऐसा क्यों? वो अच्छे है, कांग्रेस काम करते हो, क्या क्या काम किए? किए है बहुत काम. धनंजय क्या हुआ है बस. आपको क्या लगता है? भाई ये मैं इधर ही बात कर ले. बोलो मैडम. आपको क्या लगता है किसके नाम की हवा चल रही है? अभी तो चालू है सब तरफ. क्या है मैडम, जो आएंगे वो किसके नाम की? आएंगे. अभी सब तरफ पर्चा चालू, आज का आखिरी दिन है, क्या बता नहीं सकते. कौन कौन है अभी टक्कर तो में? मेन कांग्रेस भी है, बीजेपी भी है, अपक्ष भी है. अभी पता नहीं सकते कौन जाता है. सब में बटेगा. सब में बढ़ेंगे. मतदान तो बढ़ेंगे ना, 5 उम्मीदवार से 5 जगह बढ़ेगा. आएगा कौन? हाँ, आएगा आएंगे तो पता चल जाएगा तो शनिवार को. तो 23 तारीख को. हाँ, बस इससे ज़्यादा कुछ नहीं बता सकता खबरें मैं. क्या बोलते हैं? हाँ, खबरें क्या बोल रही, खबरें तो अब सब तरफ चालू है. वही हाँ, इतना ऐसा नहीं है, किसी को पता नहीं सकते कौन आ सकता है, कौन सी पार्टी आ सकती है. अभी तो फिलहाल हमारे सबसे देखी जाए तो माँ गाड़ी अच्छी है हमारे लिए. माँ गाड़ी शरद पवार अच्छे हैं, और उनको डाके साथ में अच्छा काम करे. 10 साल में कोरोना काल में अच्छा काम करे, हमारे साथ में भेदभाव नहीं करे, जातिवाद नहीं करे, और समाज को उन्होंने लेके चले. बस हमारा एजेंडा ऐसा है कि भाई
महाराष्ट्र के अंदर जो बेरोजगारी है, जो भाव नहीं मिल रहा, कपास सोयाबीन के भाव मिलने को होना, सब बातें होने को होना, हमारे जो युवा पूरे हमारे जो पढ़े के वास्ते जो पैसा उनके लिए हमारा विश्वास उठता, वो पैसा नहीं मिलता हमारे बच्चों लोग को। इसके ऊपर सरकार ने थोड़ा ध्यान देने को, बस हमारा ये हमारा उम्मीदवार है श्री दादा चौधरी, धनंजय चौधरी। श्री दादा चौधरी के जो लड़के धनंजय बहुत अच्छे लड़के, अच्छे काम करेंगे, युवा की पसंद है वो, इसके लिए हम उनको ज़्यादा करते हैं। युवाओं के लिए कुछ काम किए होंगे उन्होंने? नहीं किया, बाकी आप सोच रहे हैं कि युवा है तो वो भी युवा का काम कर। नहीं, उनके पिताजी एमएलए अभी विद्यमान आमदार है, तो उनके वो विद्यमान आमदार थे, बाकी उनको शक्कर थी ना, तो उस हिसाब से वो काम नहीं कर पाए ना, वो सबसे थोड़ा। हाँ, तो उनके बेटे खाली देखते थे, देख के चल जाते थे। बाकी अभी हमने ये फैसला करा, हमने ये सोचा धनंजय युवा है, 25 साल का लड़का है, उसकी आगे 25 साल तक कुछ कार्यक्रम रहेगा। आज अगर एमएलए बन गया तो फिर आपको मंत्री बन सकता, सब कुछ कर सकता, वो हमारे लिए अच्छा है, वो काम करेंगे, युवा के तौर पर काम करेंगे। ॲडव्होकेट धनंजय चौधरी यांची रावेर शहरापासून तर यावलपर्यंत चांगले मताधिक्य मिळवण्याची शक्यता आहे। ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे। आमचे सर्व मुस्लिम धर्मीय मतदाते यांचा पाठिंबा ॲडव्होकेट धनंजय चौधरी काँग्रेस यांना आहे। अमोल जावळे हो। काय बघताय उमेदवार मतदान हां, काय बघतात, काय बघून मतदान करणार? आपल्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे चालू केले त्याच्याकडे आलेत का मग? हो। बीजेपीवाल्याने राम मंदिर हे बनवलं, त्याच्यामुळे बी प्रोत्साहन जास्त होईल। महाविकास आघाडीने पण अनाऊन्स केलेलं आहे, हो 30,000 रुपये 2100 हो ना, ते तर नंतर चालू करते ते। आता नुसतं पहिल्यांदा तर येणे चालू केले ना। हां, त्यांना संधी मिळाली तर ते चालू करतील ना। आता संधी आता कोणाला मिळते, आता समजा आता 23 तारखेला पण जास्त कुणाच्या नावाची चर्चा आहे? जास्त अमोल जावळेचे असेल। वो तो सबकी नाम की चर्चा है ना, सब बोले तो कौन बोले? सभी है ना, क्या हाँ? सभी है, कमल है, पंजा है, हत्ती है और अनिल महाजन है, सबकी चर्चा है। ज्यादा किसकी? अब हम काम में लगे, अब क्या सब सही की? अब हम काम में लगे, अब क्या हम काम में थोड़ी घूम रहे। आपके हिसाब से कौन काम करता है? मतलब काम तो सभी करते, सभी करते। हाँ। भाऊ जावळे त्यांचे सुपुत्र त्याच्या हां कामं झाली आहेत का? 130 कॅमेरे लगेले, चालू आहे काम बरे, सत्तामध्ये येतील का काम होऊन जाईल। हरिभाऊ जावळेच वाटतंय, पंचरंगी लढत आहे, हरिभाऊ जावळेच वाटतंय। त्यामुळे आपला अमोल जावळे, अमोल हरिभाऊ जावळे, कारण ते जुने म्हणून तोंडात हरिभाऊ येतोय नाव, अमोल हरिभाऊ जावळे। काय वाटतं, त्यांच्या वडिलांनी जी कामं केली आहे त्याचा फायदा त्यांना होईल का? हो, होईल होईल, 100%, 100%। धनंजय चौधरींचे वडीलही विद्यमान आमदार आहेत ना, पण त्यांनी किती पिढ्या काढले, 4थी पिढी आहे त्यांची आहे, हरिभाऊ जावळेंची दुसरी पिढी आहे। दुसरी पिढी। हरिभाऊ जावळे पण आमदार आणि आमदार पण राहिले, खासदार पण राहिले, कामं चांगले केले त्यांनी, कामं चांगले केले। चौधरींच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत कामं असं? नाही, मागच्या वेळेस थोडे कमी झाले, मागच्या वेळेस तर काय आता ते हे दोन अपक्षमध्ये होतं हे 2-2.5 वर्ष बसले, ते 2-2 हां, वर्ष बसले। त्यामुळे कमी झाले ना। सारखं राहिलं तर फायदा देशाचाही होतो, राज्याचाही होतो। आमदार खासदार दोघेही सारखे राहिले तर पण थोडं चांगलं राहतात, शहराचा विकास होतो। अनिल चौधरी पण उभे आहेत, ते भरपूर, मग तसे तर पाहायचे। आमचे रावेरचे दारा मोहम्मद पण आहे, ते पण नगराध्यक्ष राहिलेले आहे। बीजेपी हाँ बीजेपी, अमोल जावळे, अमोल जावळे धनंजय चौधरी पण पहिल्यांदाच हो, प्रथमच आहे। प्रथमच आहे। आणि युवा नेतृत्व आहे, हो, तो पण नेतृत्व आहे सोबत। काय वाटतंय, नवीन युवकांना संधी मिळणार का यावेळेस? हो, मिळू शकते? मिळू शकते। शिरीष चौधरी विद्यमान आमदार जे आहेत, हो,
त्यांनी तर कामं केलीत ना बऱ्यापैकी, त्याचा काही फायदा नाही का त्यांच्या? नाही, त्यांनी तिकडे यावलकडे केले, आमच्या रावरकडे काहीच केले नाही. अच्छा. काय आपण काय बोला ना सर. तो दुकानदार तो रावेर मतदान चर्चा तर सर्व सभेची आहे. समजा बस एवढंच सांगू इच्छितो. मला काही जास्त बोल. बीजेपी है पूरा महाराष्ट्र. ओके. रावेर में भी बीजेपी. अभी तो यहाँ पे अच्छी खासी 4 लोगों की लड़ाई है. अरे होने दो, कोई बात नहीं है. बीजेपी हाँ? इस बार तो कांग्रेस की ओर से युवक भी है. अरे बीजेपी तरफ से ही युवक है. अमोल भाऊ जावड़े. बीजेपी पक्का है. हाँ 100%. अच्छी चर्चा है. आम्ही याच्यावर काही कमेंट देत नाही, पण ऐकायला सर्वसामान्य जनतेकडून असं ओपिनियन बघितलं असतं ऐकायला मिळते की धनंजय भाऊ आणि अमोल भाऊ यांच्यात टप आहे. पण मतदानाचं विभागीकरण बघता कोणताही व्यक्ती येऊ शकतो अशा पद्धतीने सिच्युएशन आहे. पण आता जरी लेवा समाज आहे तरी इतर भरपूर समाज आहे आणि व्यक्ती बघितला जातो. तालुक्यावर कोणता व्यक्ती चांगला काम करू शकतो त्या पद्धतीने जनतेचं कौल आता कुठं असते त्या पद्धतीने आता दिसूनच येईल समजा. हां, बाकी जो ज्या पक्षाचा समर्थक असतो त्या पद्धतीने तो ओपिनियन देतो, बाकी तसं नसते. पारड आता ऐकायला अमोल भाऊ जावळेंचं आहे भेटते आणि धनंजय भाऊमध्ये टप आहे अशा पद्धतीने ऐकायला मिळतं. दोघांचंही पारडं सेमच आहे, पण एक आता ज्या BJPचं थोडं अप्पर साईड वाटते की BJPचं चान्सेस जास्त वाटतात. एक मोदी फॅक्टर आहे त्याच्यामुळे BJPचं जास्त वाटतं. पण दोघांचंही टफ आहे, कारण दोघंही चेहरे नवीन आहे, त्यामुळे लोकांना दोघांविषयी सेम सहानुभूती. अमोल भाऊ जावळे. काय काय काम झाले त्यांच्या माध्यमातून? पीक विम्याचं ते काम पडलं की ते आमचं काम करतात शेतकऱ्यांचे. आणखी रस्त्यांचे कामं केले त्यांनी आमच्याकडे. ते मंगरूळ रस्ता, कर्जत रस्ता हे रावेर तालुक्यातले. अमोल भाऊ जावळे. काय बघतात उमेदवार म्हणून? अमोल भाऊ जावळे म्हणजे सर्वसाधारण लोकांच्या गरजा ज्या आहेत ते समजून घेणारे व्यक्तिमत्व आहे आणि लहान लोकांपासनं तर मोठ्या लोकांपर्यंत सर्वांना समजून ते सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे. म्हणून आम्ही अमोल भाऊ जावळेंना यावेळेला मतदान करणार आमचा निर्णय आहे. तुम्हाला काय वाटतं? अमोल भाऊ जावळे. अमोल भाऊ जावळे त्यांनी आमदार खासदार नसताना रावेर तालुक्याच्या विकासाच्या कामासाठी त्यांनी केव्हाही धडपड मारून सण कामं आणलेले आहे. त्यांनी जवळपास आजपर्यंत 25 ते 30 कोटी रुपयाचे कामं आजपर्यंत रावेर तालुक्याला दिलेले आहे. आणि शिरीष चौधरी हे 5 वर्षापासून आमदार झाले म्हणून त्यांनी रावेर तालुक्यामध्ये कुठेही फिरून पाहिलेलं नाही, कोणतंही एकही काम केलेलं नाही. किंवा मी पैशांच्या जोरावर बोलता मी पैसे देऊन सण निवडून आलेलो आहे असे बोलतात. कारण आपण आज भाजप हा पक्ष आहे की याला कोणी पैसे वाटत नाही आणि कामाचे बिलकुल कोणीही गेलं, कोणी त्यांच्याजवळ कोणी गोर गरीब बी गेले त्याची सर्व कामं करून सण सर्व पद्धतशीर अमोल भाऊ यांनी आजपर्यंत जिल्हा अध्यक्ष असताना सहकार्य केलेलं आहे. आणि केव्हाही गेले तरी तो कामं करून देतो. आताही आपल्या केरळा गावाला केरळा कर्जत निरुळ हा एक रस्ता टाकलेला आहे CMJ स्वयंमधून आणि PMJ स्वयंमधनं एक टाकला मंगरूळ जुनोना असा एक 7 किलोमीटर तोही टाकला. हा 15 किलोमीटर तो 7 किलोमीटर असे रस्तेसुद्धा त्यांनी आता आणण्याचा प्रयत्न केले. म्हणून आज अमोल भाऊ जावळे हे प्रगतिशील कार्यकर्ता आहे आणि साधारणतः व्यक्ती आहे. त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे व्यक्ती आहे. जसे हरिभाऊ साधारण लोकांमध्ये जाऊन सण कामं करत होते तसे अमोल जावळे पण हे सुद्धा साधारण लोकांमध्ये राहून सण कामं करण्यासाठी चांगले प्रयत्नशील आहेत. म्हणून अमोल भाऊ जावळे यांना प्रतिसाद चांगला मिळत आहे. आणि रावेर तालुक्यातून काय यावल तालुक्यातून सुद्धा अमोल भाऊ जावळेंना प्रतिसाद चांगला आहे हे आम्ही एक सांगितलं. म्हणून अमोल भाऊ जावळेंनाच मत देणार आहे सर्व. आता ते कसं आहे लेवा पाटलांचं विषय म्हणजे त्यांचं एक भोर पंचायत लागते त्याच्यामध्ये त्यांचा निर्णय असतो. यावेळेस त्यांचं भोर पंचायत भरलेलं नाही आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की ज्यांना जिकडे मत द्यायचं असेल तिकडे करा असा विषय आहे जवळ. कारण आज समाजाचा विषय असतो. समाजाचा विषय म्हणजे दोघं समाजाचे असताना ते भोर पंचायत त्यांनी घेतलेली नाही आहे. का बरं की बा आज दोघंही आपल्या समाजाचेच व्यक्ती आले म्हणून त्यांनी भोर पंचायत घेऊन सण ते
डोळ्यावर येणारी समाजाच्या एक विषय असा असतो. कोणी असं समाजामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण होईल असं तर व्हायला पाहिजे. आणि धनंजय एक बोलला त्याच्यामुळे त्यांचं लेवा पाटलांचं विशेष म्हणजे मला ऐकायला भेटलेलं आहे की हिंदू धर्माला हिंदूंना हिंदूचे मान चढलेला असा एक त्यांनी वाक्य केलं होतं धनंजयनी. म्हणून त्यामुळे आज लेवा पाटील सुद्धा तिकडनं सर लाट अमोल जावळेच्या मागे आहे एवढं मला सांगू इच्छितो.